बंधू नमस्कार. कर्नाटकातला एक IPS ऑफिसर डी रामचंद्र राव याचं एका महिलेशी अश्लील वर्तन करतानाचा चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. बघा तुम्हीच. पाहिलत हे लोकशाहीचं वैशिष्ट्य. एक IPS ऑफिसर स्वतःच्या कार्यालयात वर्दीत असताना एका महिलेशी अश्लील चाळे करतोय आणि त्याच्यावर कारवाई काय? फक्त सस्पेन्शन. गंमत आहे की नाही? या पार्श्वभूमीवर मला सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आठवतो. मुंबईमध्ये लखन भैया नावाच्या एका व्यक्तीचा एन्काउंटर झाला होता. त्या प्रकरणामध्ये जवळजवळ 17-18 पोलिसांना अटक करण्यात आली होती. तो फेक एन्काउंटर असल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं म्हणून त्या सगळ्या पोलिसांना जामीन मिळाला आणि मग त्या लखन भैयाचा भाऊ जो स्वतः वकील होता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या पोलिसांचा 18च्या 18 पोलिसांचा जामीन रद्द केला आणि तो रद्द करताना जामीन कॅन्सल करताना असं मत नोंदवलं की सर्वसामान्य माणसांनी केलेला गुन्हा आणि कायद्याचं रक्षण करण्याकरता पोलिसांना जे विशेष अधिकार आणि शस्त्र दिलेलं आहे त्याचाच उपयोग करून पोलिसांनी केलेला गुन्हा यात फार अंतर आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी केलेला गुन्हा जर पोलिसांनी केला तर त्याला 1000पट शासन झालं पाहिजे. हे सर्वोच्च न्यायालयाचं अतिशय उत्तम निरीक्षण होतं. पण ह्या डी रामचंद्र राव जे काय अश्लील चाळे करताना दिसतो, सर्वसामान्य माणसाला जी शिक्षा होईल त्याच्या 1000पट ह्या डी रामचंद्र राव नावाच्या शेक्सपियरला होणार का? की लोकशाहीत सगळंच चालतं.